ध्येय निश्चित करत असताना त्या ठिकाणी योजना तुम्ही आखली पाहिजे की मला या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे आणि या ध्येयापर्यंत पोहोचत असताना त्या ठिकाणी मला काही योजना ही निश्चित केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजन स्टेटमेंट जे आहे विजन स्टेटमेंट काय होतं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला शाळेचं व्रतविधान हे योजना यांचा पाया आहे. हे आहे विजन स्टेटमेंट. पण आपण माध्यमिक शिक्षणाचं विजन काय आहे हो सांगा बरं मला. माध्यमिक शिक्षणाचं विजन सध्याचं काय सध्याचं माध्यमिक शिक्षणाचं विजन काय आहे कोण सांगतो. त्याच्यावर आपण काम करतोय का आपण त्याच्यावर काम करतोय काय माध्यमिक शिक्षणाचं विजन काय आहे सांगा ना मग. गळतीवर तुम्ही बघितलं ना गळती आहे की नाही का नाही होते की नाही गळती. त्याचबरोबर पाहत असताना GER ग्राउंड एन्व्हायरमेंट रेशो शिक्षणाचं प्रमाण गळतीचं प्रमाण झालेलं आहे. आणि मग पटनोंदणी आता ही पटनोंदणी झाली पटपडताळणी जून मध्ये पटनोंदणी करतो आणि त्यानंतर काय होते पटपडताळणीमध्ये अनेक बाबी उघडकीस आलेल्या आहेत की काय झालेलं आहे की संख्या कमी प्रवेश दाखवल्या गेले संख्या कमी. मग काय तो विद्यार्थी गैरहजर आहे तो विद्यार्थी जो आहे तो का गैरहजर आहे हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मग ह्या ज्या बाबी आहेत या बाबी आपल्यासमोर त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. आणि म्हणून परफॉर्मन्स विद्यार्थ्याचा वाढवायचा तपास लक्षात येते की विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा जेव्हा विचार करतो तेव्हा विद्यार्थी या शिक्षणाविषयी सिरियस झालेले आहे. अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की या पुढे आहे कर्तव्यकार झालेला दिसते. आणि म्हणून हे सुद्धा आपल्यासमोर एक आव्हान या ठिकाणी स्वप्न की विद्यार्थी का मागे पडत आहेत हेही स्वप्न तुमचं असू शकतं. आणि म्हणून बॉय स्कूल जर असेल आणि त्याच्या बाजूला गर्ल्स स्कूल जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इतकं स्वप्न घेता येते की माझ्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पुढे गेले पाहिजे. हे स्वप्न तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताय. कुठले या ठिकाणी PPT दिले गेले स्वप्नविधान असे असावे. स्वप्नविधान कसं असावं सत्यावर आधारित विश्वासनीयता इथे सत्यावर आधारित असलं पाहिजे. त्याचबरोबर योग्य प्रकारे मांडलेले आणि समजण्यास लोक जेव्हा ते सत्य असेल तर त्याच्यात विश्वास आणि योग्य प्रकारे त्याची मांडणी करता आली. बऱ्याचदा काय होतं की मांडताना आपण योग्य प्रकारे त्याची मांडणी करू शकत नाही आणि मांडल्यानंतर समोर त्याला समजायला ते पाहिजे सोपं